Hello friends, welcome in another video of a poem called Comparison, prepared by MV Education. Here the first two lines compare with the speed, fast as spaceship. As we know, the spaceship is known for its speed, fast speed, and what is known for this slow speed, that is the snail. So in first two lines the spaceship is compared with the snail. Means what? Spaceship आणि snail जे आहेत are compared but we considered only speed. आपण फक्त या ठिकाणी स्पीडची तुलना करणार आहोत. In next two lines, big as a dinosaur. We know the dinosaur is very big in size. So in this line, the size is compared and dinosaur is compared with the small nails. Small as a nail means size matters here. या ठिकाणी डायनोसॉरची तुलना एक नखाशी केलेली, नख खूप छोटे असतात. And in next line, fierce as a tiger. We know that the tiger is known for its intense aggressiveness. म्हणजे वाघाचा स्वभाव हा टेम्परामेंट जो आहे हा आपल्याला माहिती की तो रागीट आहे. अँड हू इज जेंटल दॅन? जेंटल ॲज अ लेम. मीन द टेम्परामेंट ऑफ द लेम इज अ काइंड, इज जेंटल. सो द टेम्परामेंट इन दिस टू लाइन, द टेम्परामेंट इज कंपेयर्ड, द फियर्स अँड जेंटल. इन नेक्स्ट लाइन, sour as a lemon means the taste of lemon is going to compare with what? The sweetness. And what is sweet? The writer says sweet as a jam. Means the taste of lemon is compared with the taste of jam. Sourness is compared with the sweetness. म्हणजे चव जी आहे लिंबाची आणि जामची चव या ठिकाणी लेखकानं कंपेअर केलेली आहे. नेक्स्ट टू लाइन्स कंपेअर्ड विथ द स्टेट. ड्राय ॲज दी डेझर्ट. आपल्याला माहिती आहे वाळवंट असा कोरडा असतो. द डेझर्ट इज ड्राय. वी फील हॉटनेस देअर. आपल्याला त्या ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवत असतो. ड्राय ॲज द डेझर्ट. अँड देन व्हॉट इज द वेट? वेट ॲज अ सी. म्हणजे समुद्र हा जो असतो यामध्ये पाण्याची कमतरता नसते. वी कॅन एन्जॉय इन द सी. द टू कंडिशन, द स्टेट ऑफ ड्रायनेस अँड स्टेट ऑफ वेटनेस इज कंपेअर्ड हिअर. द नेक्स्ट, स्क्वेअर ॲज अ हाऊस. म्हणजे घर जे असतं हे स्क्वेअर आकारामध्ये असतं, चौकोनामध्ये असतं. स्क्वेअर ॲज अ हाऊस मीन्स शेप इज कंपेअर्ड हिअर. म्हणजे या ठिकाणी तुलना ही आकाराची केलेली आहे. स्क्वेअर ॲज अ हाऊस. देन व्हॉट इज राऊंड? ही सेड राऊंड ॲज अ पी. जे वाटाण्याच्या ज्या बिया असतात त्या कशा गोल गोल असतात. दी शेप, सर्क्युलर शेप इज कंपेअर्ड विथ दी स्क्वेअर शेप. राऊंड ॲज अ पी. त्यांची या ठिकाणी लेखकाने तुलना केलेली आहे. नेक्स्ट, कूल ॲज अ केव. ॲज वी केम अक्रॉस द वर्ड कूल, द वर्ड रिलीव्ज इन हॉटनेस. आपल्याला थंडावा जो आहे कुठे मिळतो? इन अ केव. ही सेड इन अ केव. द केव्ज आर कूल. देन व्हॉट इज अ वॉर्म? The toast. Warm as a toast. Early in the morning we used to eat a toast in a breakfast. That taste is warm. So the coolness and warmness is compared by the poet. या ठिकाणी त्याची जी कंडिशन आहे टोस्टची आणि केवची या ठिकाणी तुलना केलेली आहे. देन सिच्युएशन, द नॉयझी ॲज अ रोड ड्रिल.
आपण बघितलेलं आहे, रोडचं काम चालू असताना रोड ड्रिल ज्यावेळेस तयार होतात आणि त्याच्या जवळून आपल्याला जातो तर कर्कश असा आवाज येतो. द रोड ड्रिल, नॉयझी ॲज अ रोड ड्रिल. वी डोंट वॉन्ट टू हिअर दॅट. अँड दॅट नॉयझी साऊंड्स इज कम्पेअर्ड विथ द क्वाइटनेस. आणि क्वाइटनेस म्हणालं की मनाला शांतता मिळते. दॅट क्वाइटनेस वी कॅन फील दॅट फ्रॉम द घोस्ट टू. The ghost always remain very quiet. The quietness and noisiness is compared here. The next, strong as an ox. As we know, the ox is known for its strength. So, in these two lines, the strength is compared. The strong as an ox, then what is weak? The writer said, weak as a kitten. As we know that kitten are very tender, very weak. म्हणजे मांजर जी असते, मांजरीचे पिलू असते ते अतिशय नाजूक असते. दॅन हार्ड ॲज अ रॉक. हार्ड ॲज अ रॉक म्हणजे जो दगड असतो हा फार कठीण असतो. हार्ड ॲज अ रॉक चित्रात बघू शकता, कित्येक वर्षानं हे तसेच आहेत. हार्ड ॲज अ रॉक. दॅन व्हॉट इज सॉफ्ट? The soft as a mitten. The hand gloves which we wore, that is very soft. आपण जे हात मोजे वापरतो ते फार सॉफ्ट असतात. मीन द हार्डनेस ऑफ रॉक इज कम्पेअर्ड हिअर विथ द सॉफ्टनेस ऑफ द मीट. नेक्स्ट लाईन सेज द डार्क ॲज अ टनेल. When we enter in the tunnel, we feel there is too much darkness there. We need to put on the light. So dark as the tunnel. Then what is the darkness is compared? The darkness is compared with the light. And what kind of light? The light as the moon. Light of moon soothes us. आपल्याला चंद्राचा जो प्रकाश असतो हा आपल्याला आवडत असतो. रात्र आवडत नसते, टनेलमध्ये भीती वाटते, पण चंद्राच्या प्रकाशामध्ये आनंद वाटतो. इन नेक्स्ट लाईन, द नाईट टाईम, midnight. He said night time is midnight. When we see about night time, that time midnight, we remember the midnight time. And when we think about the daytime, that is noon. Means the time when we think about the night, generally we think about 12 o'clock in the night. And when we think about the noon, generally we think of 12 o'clock. जे दिवस आणि रात्री आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस 12च्याच वेळेचा आपण या ठिकाणी विचार करत असतो. Tall as a giant. As we know that the giant is known for its height. The giants are tall in size. Then who is short? As we know that elf. Elf is short as an elf. म्हणजे राक्षस जो असतो भयानक असा मोठा असतो, पण जो जादूगर असतो तो छोटासा असतो, बुटका असतो. The height is compared here, tallness and shortness. And the next, crooked as a mountain path. And when we try to walk on the mountain, you can see in the picture the path is very crooked, very hard to go. Mountain way is zigzag. And then what is straight? The crookedness is compared with the straightness. So what is straight? Straight as a self. As we know that the self which is available in our house is straight in the way. So that's why the writer is comparing the crookedness of mountain with the straightness of shelf. In concluding line, the writer said, the world is full of opposites. जग हे प्रचंड विरोधाभासाने भरलेलं आहे. There are different kinds of opposite things available in the world. So think of yourself. तर तुम्ही तुमचा विचार करा. Which is ideal for you, which is good for you. And the final thing, keep on studying. That is the ideal thing for you. I hope you enjoy this video. If you like this, then give a big thumbs up. Thank you for watching till end. Again, I'm saying if you like, give big thumbs up, subscribe and press icon button. Thank you very much.